उद्धव ठाकरेंच्या आणि शरद पवारांच्या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात ज्या काही सभा होत आहेत त्यांना मिळणारा लोकांचा प्रतिसाद अवर्णनीय आहे, अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे आणि त्यांची भाषणं अशा प्रकारे होत आहेत की त्यामुळे मतांचा टक्का महाविकास आघाडीच्या बाजूने वाढताना दिसत आहे. तो टक्का कुठेही स्थिर नाहीये किंवा कमी होताना दिसत नसून तो वाढताना दिसत आहे. शहरी भागातील लोकही आता महाविकास आघाडीच्या बाजूने किंवा उद्धव ठाकरेंच्या आणि शरद पवारांच्या बाजूने येताना दिसत आहेत. अर्थात उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणांमधून अतिशय प्रभावी मुद्दे समोर घेऊन येत आहेत. महाराष्ट्राच्या अस्मिता जागा करण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्राच्या मूळ गाभ्याला डिवचण्याचा प्रयत्न गुजरातमधील 2 व्यापारी किंवा गुजरातमधील 2 शहा आणि मोदी करत आहेत आणि त्याला आपल्याला प्रत्युत्तर देण्याचं गरज आहे. असं प्रकारचं चित्र लोकांच्या समोर तयार करण्यात त्यांना यश येताना दिसत आहे. तुम्ही जर अलीकडच्या 2-3 दिवसातील उद्धव ठाकरेंच्या आणि शरद पवारांच्या सभा जर पाहिल्या तर त्यांना मिळणारा लोकांचा प्रतिसाद अवर्णनीय आहे. आणि त्या उलट ज्या मोदींच्या सभा 2 दिवस महाराष्ट्रामध्ये झाल्या तिथं जरी लोकांची गर्दी गमावण्यात आलेली असली, अर्थात बऱ्याचशा मीडियांवर किंवा सोशल माध्यमांवर गर्दी जमवताना कसे लोक